सर्वात मोठी बातमी भाजप राष्ट्रवादीला मोठा धक्का देण्याच्या तयारीमध्ये आहे। सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर आता राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेत्याची नाही तर भाजप नेत्याची वर्णी लागण्याची शक्यता आहे। सूत्रांकडून यासंदर्भात माहिती समोर आली आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या जागेवर आता भाजप नेत्या नवनीत राणा यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर भाजप नेत्या नवनीत राणा यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे। सूत्रांकडून या संदर्भातील माहिती समोर येत आहे। या पार्श्वभूमीवर आता घडामोडींना देखील वेग आल्याचं पाहायला मिळत आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काल रवी राणा आणि नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती। त्यानंतर आज देखील राणा दाम्पत्य पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे। सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेली राज्यसभेची जागा कोणाला मिळणार, राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्याची वर्णी राज्यसभेवर लागणार, याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती। मात्र आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे राष्ट्रवादीच्या वाट्याच्या राज्यसभेच्या जागेवर आता भाजप नेत्या नवनीत राणा यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे।